जोपर्यंत कोणाचे नाम ठेवा मला काही आक्षेप नाही आहे, पण किंग एडवर्डचा नाम नको. SRAची ऑर्डर आहे, महानगरपालिकाची ऑर्डर आहे, सर्व लिस्ट त्यांच्याकडे आहे, कोण कुठे गेलेले आहे. तिथे कॅम्प आयोजित करावा. हा एकही पैसा किंग एडवर्डने केईम हॉस्पिटलसाठी दिलेला नाही. किंग एडवर्डच्या कालामध्ये प्लेग आला होता. ते प्लेगचा सामना करण्यापेक्षा ते दिल्लीमध्ये रंगरेडियामध्ये पार्टीमध्ये व्यस्त होते. SIR प्रक्रियेदरम्यान मशिदींमध्ये बैठका होत असण्याचा एक धक्कादायक खुलासा किंवा एक धक्कादायक आरोप करत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निवडणूक आयोगामध्ये नुकतीच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि त्यांना या विषयाची संपूर्ण माहिती दिलेली आहे. नेमकं या बैठकीमध्ये काय झालं, नेमकी काय पुरावे यांच्याकडे आहेत आणि हा विषय नेमका काय आहे, त्याच पद्धतीने KEM रुग्णालयाच्या नामांतरणाचा मुद्दा देखील विधान परिषदेत आणि विधानसभेत अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा चर्चेला जातो आहे. हा विषय काय नेमका आहे, KEMला किंग एडवर्डचं नाव का नेमकं नको, हा विषय देखील आपण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिला प्रश्न तर हाच की सकाळीच तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि SIR संदर्भात काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. हे मुद्दे नेमके काय आहेत? असं आहे की माझी विधानसभामध्ये माझ्या लक्षात आला होता की ते 2-3 जे BLA आहे, BLO BLA, ते जाऊन तिथे स्थानिक जे काँग्रेसचे आणि एक काँग्रेस परस्त जे नवीन पार्टी उभी झाली आहे त्यांचे मुस्लिम परस्त त्याने बरोबर घेऊन मस्जिदामध्ये SIRमध्ये कसा बेनिफिट घ्यायचा, कसा रजिस्ट्रेशन करून घ्यायचा, इतर कुठे नाम असेल तरी पण कसा करायचा, आपण इथे राहत नाही तरी पण कसा करवायचा, हा शिक्षण देण्यासाठी तिथे गेले होते. आम्हाला कार्यकर्त्यांना सर्वांना जाणीव पडली. ते तिथे पोहोचले, तिथून त्याने तिथून काढून टाकला. नाही, यासाठी मला ते इलेक्शन ऑफिसरमध्ये कंप्लेंट करायची होती की असे जे त्याने काय केलं आहे की ते काही ठिकाणी एक जातीविशेषचे लोकांना तिथे BLO म्हणून अपॉइंट केलं आहे. आणि त्यांचे जे लोकल संबंध आहे आणि लोकल पॉलिटिशियन जुने संबंध त्याप्रमाणे ते करतात. आता हा चालणार नाही आहे. आता हा देशभक्ताची सरकार आहे, मोदीजीची सरकार आहे, देवेंद्रजीची सरकार आहे. म्हणून ते मी त्याने सांगितलं की त्याच्या विरुद्ध ॲक्शन घ्यावा. त्याने कबूल केला. आज नोटीस इश्यू होणार आहे. सर, तुम्ही सहपालक मंत्री देखील आहात. विविध प्रश्न तुमच्याकडे येत असतात. त्यापैकीच एक मुद्दा हा होता की SIRच्या संदर्भाने ज्यांचं तात्पुरतं स्थलांतरण झालेलं आहे अशांच्या बाबतीत देखील एक मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे. मात्र असे तात्पुरते स्थलांतरित झालेले लोक इतरही आहेत ज्यांच्या विरोधात आपण सातत्याने आवाज उठवत आहात, तर ते नेमकं आयडेंटिफाय कसं होणार? ते असं आहे की जे भारतीय आहे ते त्यांच्याबद्दल कोणाने आक्षेप नाही आहे. मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट, डेंजरस बिल्डिंग, SRAच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाठवण्यात असा मोठा स्थलांतरण झालेला आहे. ते आता मुंबईमध्ये जे पर्सेंटेज कमी आहे त्याचे मेन कारण हा जोपर्यंत त्यांच्याबद्दल काय मार्क काढत जात नाही तोपर्यंत ते पर्सेंटेज वाढणार नाही आहे. कमीत कमी 10% लोक असे इथून तिथून गेलेले आहे. मी त्याने सूचना दिली आहे की तुम्हाला हा सरकारी आदेशातून गेलेला आहे. त्याने म्हाडा किंवा SRAची ऑर्डर आहे, महानगरपालिकाची ऑर्डर आहे, सर्व लिस्ट त्यांच्याकडे आहे, कोण कुठे गेलेले आहे. तिथे कॅम्प आयोजित करावा किंवा त्याने फॉर्म द्यावा. ते इथे आपल्याकडे येतील ना, ते भरून देतील. त्याने न सांगता ना त्याने कळवता पण त्याचं नाव डिलीट केला तर हा चालणार नाही. निवडणूक आयोगाने यावर आपल्याला काय प्रतिसाद दिला? मी नंतर चोकलिंगम साहेबांना पण बोललो, सर्वांशी बोललो. 2 दिवसामध्ये याच्या पॉझिटिव्ह त्याने माहीत आहे. त्याने आता माझ्या पत्र ते परत पाठवलं आहे सेंट्रल कमिटीकडे. 2 दिवसामध्ये यावर निर्णय होईल. सगळ्यात चर्चेला जाणारा मुद्दा आहे तो म्हणजे KEMचं नामांतरण. आपण हा मुद्दा अगदी प्रकर्षाने मांडत आहात. असे पुरावे देखील आहेत की भारतीयांनी भारतीयांसाठी भारतीय डॉक्टरांना एकत्रित करून बांधलेलं रुग्णालय म्हणजे KEM रुग्णालय आहे. मात्र त्याच्या नामांतरणाला प्रचंड मोठा विरोध होत आहे. याकडे आपण कसं बघतात आणि हा विषय पुढे कसा घेऊन जाणार आहात? मी तरुण भारतचा विशेष आभार मानतो की त्याने सत्यस्थिती लोकांच्या समोर मांडली. माझ्यासाठी एक अजीबशी नवीन गोष्ट होती की ते विधान परिषदेचा दुरुपयोग हे उद्धव ठाकरेचे आमदार यासाठी करत होते. त्यांच्या आमच्याबरोबरचे काही लोकांनी पण त्याने रोखला नाही. म्हणून मला ते उठावं लागेल. मी सांगितलं हा एकही पैसा किंग एडवर्डने केईम हॉस्पिटलसाठी दिलेला नाही. हे त्यावेळीचे मुंबईकरांना स्वतः डोनेशन करून गोळा करून त्यावेळी त्याने 25-30 लाख रुपये जमा केले होते. तर आज त्यांची किंमत 1910ची गोष्ट आहे.
आज त्याची किंमत 700-800 करोड रुपये होती. तो ते एकही रुपया किंग एडवर्डचा न होता ते किंग एडवर्डचे पैशातून बांधून गेला असा जे त्याने दिला, हा एक फार धक्कादायक गोष्ट आहे. आता ते खुलासा झालेला आहे, सर्वांनी वस्तुस्थिती कळवली आहे. आता किंग एडवर्ड कोण होते सर्वांना माहिती आहे. अय्याश, त्याने हजारो लाखो अंग्रेजाने आपले भारतीयाचा खून केला होता. 1857 पासून 1947 पर्यंत लाखो भारतीय त्यांचे कारणात ते मारून गेले होते. किंग एडवर्डच्या काळामध्ये प्लेग आला होता. ते प्लेगचा सामना करण्यापेक्षा ते दिल्लीमध्ये रंगरेलियामध्ये पार्टीमध्ये व्यस्त होते. अशा व्यक्तीने महामंडित करण्याच्या आझादीचे 75 वर्षापर्यंत पण हा कितपत योग्य आहे, हा जे काही सर्वांनी विचारायची गोष्ट आहे. माझा लढा सुरू राहणार आहे जोपर्यंत कोणाचे नाम ठेवा, मला काही आक्षेप नाही आहे, पण किंग एडवर्डचा नाम नको. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा ठाम विश्वास आहे किंवा त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की तुम्ही कोणतंही नाव सुचवा, मात्र किंग एडवर्डचं नाव यापुढे केएम रुग्णालयाला राहणार नाही. यासाठीचा त्यांचा लढा हा पुढच्या काळामध्ये देखील अधिक तीव्ररित्या मांडला जाईल आणि हे नाव बदलण्यातच येईल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. ही मुलाखत आवडली असल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा. या विषयावरची तुमची मतं देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तूर्तास धन्यवाद.